आज आहे 28/12/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, नेहमी दान हे पात्र असलेल्याला द्यायचे आहे. फालतू वेळ वाया घालवायचा नाही. प्रत्येकाची नाडी बघा की ऐकताना त्यांची वृत्ती कुठे जाते. प्रश्न आहे, पावन दुनियेमध्ये जाण्यासाठी तुम्ही मुले अतिशय जबरदस्त पथ्य पाळता. तुमचे पथ्य कोणते आहे? उत्तर आहे, गृहस्थ व्यवहारामध्ये कमलपुष्प समान राहणे हे सर्वात भारी पथ्य आहे. आपला त्याग आहे साऱ्या बेहदच्या जुन्या दुनियेचा. एका डोळ्यामध्ये आहे स्वीट होम, दुसऱ्या डोळ्यामध्ये आहे स्वीट राजधानी. या जुन्या दुनियेला बघत असताना देखील पाहायचे नाही. हे आहे खूप मोठे पथ्य. याच पथ्यामुळे पावन दुनियेमध्ये जाता. गीत आहे, धीरज धर मनुआ. ओम शांती. गाणे ऐकताच मुलांना खुशीचा पारा चढला पाहिजे, कारण दुनियेमध्ये दुःख तर खूप आहे. मनुष्य मात्र आहेतच नास्तिक, अर्थात बाबांना जाणत नाहीत. आता तुम्ही नास्तिकपासून आस्तिक बनत आहात. तुम्ही मुले आता जाणता की आपले सुखाचे दिवस येत आहेत. तुम्ही कुठेही गेलात तर सर्वप्रथम तुम्ही आपला परिचय द्या की आम्ही स्वतःला ब्रह्मा कुमार कुमारी का म्हणतो. ब्रह्मा आहेत प्रजापिता, शिवाचा मुलगा. उच्च ते उच्च त्या निराकाराला म्हटले जाते. ब्रह्मा विष्णू शंकर तर त्यांची मुले आहेत. विष्णू आणि शंकराला कधी प्रजापिता म्हणणार नाही. प्रजापिता ब्रह्मा इथे आहेत. बघा, हा पॉइंट चांगल्या रीतीने धारण करा. लक्ष्मी नारायण राधा कृष्ण यांना देखील प्रजापिता म्हणणार नाही. प्रजापिता ब्रह्मा नाव तर प्रसिद्ध आहे. हे आहेत प्रजापिता साकार. आता स्वर्गाचा रचयिता तर परमपिता परमात्मा शिव आहे. स्वर्गाचा रचयिता ब्रह्मा नाही, निराकार परमात्माच येऊन प्रजापिता ब्रह्माद्वारे स्वर्ग रचतात. आपण त्यांची अनेक संतान आहोत. आत्मे तर आहेतच परमपिता शिव यांची संतान. चांगल्या रीतीने समजावून सांगता आले पाहिजे. तुम्ही बोला, आम्हाला ते राजयोग शिकवतात. ब्रह्माद्वारे सृष्टीच्या आदी मध्य अंताचे रहस्य समजावून सांगतात. तर आधी हे ब्रह्मा ऐकतात. जगत अंबा देखील ऐकते. आपण आहोत बीके गायले देखील जाते. कन्या ती जी 21 कुळांचा उद्धार करेल, 21 जन्म सुख देईल. आपण परमपिता परमात्म्याकडून 21 जन्म सतयुग त्रेतामध्ये सुख मिळवण्यासाठी वारसा घेत आहोत. बरोबर सतयुग त्रेतामध्ये भारत सदा सुखी होता, पवित्रता देखील होती. तर ते आपले बाबा आहेत. हे आहेत दादा. आता ज्यांच्याजवळ इतकी मुले आहेत त्यांना तर काही पर्वा नाही. त्यांची किती मुले आहेत? आपल्याला ब्रह्माद्वारे शिवबाबा राजयोग शिकवतात. त्या बेहदच्या बाबांकडून आपल्याला वारसा मिळतो. सारी दुनिया पतित आहे. त्यांना पावन करणारे एक बाबा आहेत. जुन्या दुनियेला बदलणारे स्वर्गाचा रचयिता ते सद्गुरू आहेत, सर्वांचे सद्गती दाता. नवीन दुनियेमध्ये आहेच लक्ष्मीनारायणाचे राज्य. भारतामध्ये जे देवी देवतांचे राज्य होते ते देवताच 84 जन्म घेतात आणि मग वर्ण देखील सांगावे लागतील. अगोदरच वेळ ठरवून घेतला पाहिजे. असे बोला. या गोष्टींना चांगल्या रीतीने लक्षपूर्वक ऐका. बुद्धीला भटकू देऊ नका. बंधूंनो अथवा भगिनींनो, तुम्ही खरे तर शिवची संतान आहात. प्रजापिता ब्रह्मा तर संपूर्ण वंशवृक्षाचे हेड आहेत. आम्ही ब्रह्मा मुखवंशावळी ब्राह्मण त्यांच्याकडून वारसा घेत आहोत. योगबळाने विश्वाचे राज्य मिळवतो, ना की बाहुबळाने. आम्ही घरदार सोडत नाही. आम्ही तर आमच्या घरीच राहतो. ही शाळा आहे मनुष्यापासून देवता बनण्याची. मनुष्य काही देवता तर बनवू शकणार नाही. ही दुनियाच पतित आहे. पाण्याची गंगा तर पतित पावनी नाहीये. सारखे सारखे त्यात स्नान करायला जातात, पावन बनतच नाहीत. असेच रावणाचे देखील उदाहरण आहे. सारखे सारखे जाळत राहतात, रावण मरतच नाही. हे रावणाचे पोस्टर देखील घेऊन गेले पाहिजे.
कोणत्या अशा मोठ्या ठिकाणी जात असाल तर अल्बम देखील घेऊन गेले पाहिजे. बघा, ही सर्व मुले आहेत. सर्वांनी पवित्र राहण्याची प्रतिज्ञा केली आहे. वास्तविक सर्व मुले ब्रह्माची आहेत. प्रजापिता ब्रह्मा वंशावळीचे हेड आहेत. यावेळी प्रॅक्टिकलमध्ये आपण ब्रह्मा कुमार कुमारी आहात तर तुम्ही देखील, परंतु तुम्ही ओळखत नाही. आता दुनियेमध्ये कोणीही खरे ब्राह्मण नाहीत. खरे ब्राह्मण तर आपण आहोत. राज्य देखील आपण मिळवतो. मग ही आहे ब्राह्मणांची वंशावळी. ब्राह्मण आहेत शेंडी. मुलांना समजावून सांगितले आहे श्रीकृष्ण भगवान नाही आहेत. ते तर पूर्ण 84 जन्म घेतात. 84 जन्म पूर्ण होताच पुन्हा देवता बनायचे आहे. कोण बनवणार? बाबा बनवतात. आपण त्यांच्याकडून राजयोग शिकत आहोत. त्यांचीच महिमा आहे. एक ओंकार. ते आहेत निराकार निरहंकारी. त्यांना येऊन सेवा करावी लागते. पतित दुनिया पतित शरीरामध्ये येतात. आता तोच गीता एपिसोड रिपीट होत आहे. महाभारी लढाई लागलेली होती. सर्वजण मच्छरांसदृश्य गेले होते. आता तीच वेळ आहे. परमपिता परमात्मा शिव भगवानु वाच. ते आहेत रचयिता. स्वर्गामध्ये लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. सृष्टीला सतोप्रधान बनविणे हे बाबांचेच कर्तव्य आहे. आपण त्यांना बाबा बाबा म्हणतो. ते येतात जरूर. शिवरात्री देखील आहे. याचा अर्थ देखील सांगितला पाहिजे. पॉइंट नोट करून मग धारण केला पाहिजे. पॉइंट्स बुद्धीमध्ये राहिले पाहिजेत. कन्यांची बुद्धी तर चांगली असते. कुमारींचे पाय धुतात. कुमार आणि कुमारी आहेत तर दोघेही पवित्र. मग कुमारीच्या नावाचे का गायन आहे? कारण तुमचे जे आताचे नाव आहे की कन्या ती जी 21 कुळाचा उद्धार करेल, तर तुमचा तो मान चालत आलेला आहे. आपण भारताची रूहानी सेवा करतो. आपला उस्ताद मदतगार परमपिता परमात्मा शिव आहे. त्यांच्याकडून आपण योग बलाने शक्ती घेतो, ज्यामुळे आपण 21 जन्म एव्हर हेल्दी बनतो. ही गॅरंटी आहे. कलियुगामध्ये तर सर्वजण रोगी आहेत, अल्पायुषी आहेत. सतयुगामध्ये इतके दीर्घायुषी कुठून आले? या राजयोगाने इतके दीर्घायुषी बनतात. तिथे अकाली मृत्यू होत नाही. एक शरीर सोडून दुसरे घेतले जाते. ही जुनी कातडी आहे. शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहून या देहासहित देहाच्या सर्व संबंधांना विसरायचे आहे. बुद्धीने आपण बेहदचा त्याग करतो. आपली रूहानी यात्रा बुद्धियोगाची आहे. ती जिस्मानी यात्रा मनुष्य शिकवतात. बुद्धीची यात्रा बाबांशिवाय कोणीही शिकवू शकत नाही. हा राजयोग शिकणारेच स्वर्गामध्ये येतील. आता पुन्हा कलम लागत आहे. आपण सर्व त्या बाबांची मुले आहोत. आम्हा मुलांना शिवबाबांकडून वारसा मिळतो. हे दादा अर्थात ब्रह्मा बाबा देखील शिवबाबांकडून वारसा घेतात. तुम्ही देखील बेहदच्या बाबांकडून वारसा घ्या. हे खूप मोठे हॉस्पिटल आहे. आपण पुन्हा कधीही 21 जन्मांसाठी रोगी बनणार नाही. आपण भारताची खरी सेवा करत आहोत म्हणून गायन आहे. शिवशक्ती सेना. आता बाबा म्हणतात, आठवणीने आपली विकर्म विनाश करा, तेव्हाच आत्मा शुद्ध बनेल आणि ज्ञानाला धारण केल्याने तुम्ही चक्रवर्ती राजा बनाल. आपण पवित्र बनलो तर लक्ष्मीला अथवा नारायणाला देखील वरणार. सर्वगुण संपन्न संपूर्ण निर्विकारी इथे बनलो नाही तर लक्ष्मी नारायणाला वरणार कसे? म्हणून म्हटले जाते, स्वतःला आरशामध्ये पहा. लक्ष्मी नारायणाला वरण्यालायक बनले आहात. संपूर्ण नष्टमोहा बनला नाहीत तर लक्ष्मीला वरू शकणार नाही आणि मग प्रजेमध्ये जाल. शिवबाबांना देखील परमधाममधून यावे लागते. जरूर पतित दुनियेमध्ये येतील तेव्हाच तर पावन बनवून घेऊन जातील. इथे आपण पथ्ये देखील खूप पाळतो. आपल्या एका डोळ्यामध्ये स्वीट होम आणि दुसऱ्यामध्ये स्वीट राजधानी आहे. आपला त्याग संपूर्ण दुनियेसाठी आहे. घर गृहस्थीमध्ये राहून कमलपुष्प समान पवित्र राहतो. वृद्ध तर समजतात की वानप्रस्थ अवस्था आहे. चला मुक्तिधामसाठी पुरुषार्थ करूया. यावेळी तर सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. प्रत्येकाला बाबांकडून वारसा घेण्याचा अधिकार आहे.
दुःखधामला विसरायचे आहे. हा आहे बुद्धीने त्याग. आपण जुन्या दुनियेला बुद्धीने विसरून नवीन दुनियेची आठवण करतो आणि मग अंतमती सोगती होते. ही सर्वात मोठी गॉडफादरली युनिव्हर्सिटी आहे. भगवान वाच, मी राजयोग शिकवून मनुष्यापासून देवता बनवतो. अशा प्रकारे समजावून सांगितले पाहिजे. तुम्ही बोला, आम्ही जे काही सांगतो ते बसून ऐका. मध्येच जर प्रश्न विचारला तर ती लिंक तुटते. आम्ही तुम्हाला सर्व सृष्टीचक्राचे रहस्य सांगतो. शिवबाबांचा ड्रामामध्ये काय पार्ट आहे? लक्ष्मी नारायण कोण आहेत? आम्ही सर्वांची जीवन कहाणी सांगू. प्रत्येकाची नाडी बघितली पाहिजे. त्यावेळची त्यांची वृत्ती बघितली पाहिजे. लक्षपूर्वक ऐकत आहेत की वेड्यासारखे तसेच बसून तर राहिले नाहीत ना? इकडे तिकडे तर बघत नाहीत ना? इथे बाबा देखील बघतात. समोर कोण कोण ऐकून हर्षित होतात. हा ज्ञानाचा डान्स आहे. त्या शाळा तर लहान असतात जिथे शिक्षक चांगल्या रीतीने बघू शकतील आणि क्रमवारीने बसवतील. इथे तर पुष्कळ आहेत, क्रमवारीने बसवू शकत नाही. तर बघितले पाहिजे कोणाची बुद्धी कुठे पळत तर नाही ना? चेहरा हसरा आहे का? खुशीचा पारा चढतो आहे का? लक्ष देऊन ऐकत आहेत का? दान नेहमी पात्र असलेल्याला दिले पाहिजे. फालतू वेळ वाया घालवायचा नाही. नाडी बघण्यासाठी देखील हुशारी पाहिजे. मनुष्य तर घाबरतात. खास सिंधी लोक असे समजतात की कुठे बीके जादू तर करणार नाहीत, त्यामुळे समोर बघत देखील नाहीत. शिवबाबा समजावून सांगत आहेत, तुम्ही ब्राह्मणच त्रिकालदर्शी बनता आणि नंतर वर्णांचे रहस्य देखील समजावून सांगायचे आहे. हम सोचा अर्थ देखील समजावून सांगायचा आहे. हम आत्मा सो परमात्मा म्हणणे चुकीचे आहे. कुणी मग ब्रह्मला देखील मानणारे आहेत. असे म्हणतात, अहम ब्रह्मास्मी. माया तर 5 विकार आहेत. आपण ब्रह्मला मानतो. आता ब्रह्म तर महतत्व आहे जे आपले निवासस्थान आहे. जसे हिंदुस्थानमध्ये राहणारे आपला धर्म हिंदू सांगतात, तसे ते देखील ब्रह्मतत्वला म्हणतात की आम्ही ब्रह्म आहोत. बाबांची महिमा वेगळी आहे. सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण. ही महिमा देवतांची आहे. आत्मा जेव्हा शरीरासोबत आहे तेव्हा तिची महिमा आहे. आत्माच पतित अथवा पावन बनते. आत्म्याला निर्लेप म्हणू शकत नाही. इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये 84 जन्मांचा पार्ट आहे. तिला मग निर्लेप कसे म्हणणार? आता बाबा शांती स्थापन करतात, तर तुम्ही मुले बाबांना कोणते बक्षीस देता? ते तर तुम्हाला 21 जन्म स्वर्गाच्या राजधानीचे बक्षीस देतात. तुम्ही बाबांना काय देता? जे जितके बक्षीस बाबांना देतात तितकेच परत बाबांकडून घेतात देखील. सर्वात पहिले यांनी अर्थात ब्रह्मा बाबांनी बक्षीस दिले. शिवबाबा तर दाता आहेत. राजे लोक कधी हातामध्ये काही घेत नाहीत. त्यांना अन्नदाता म्हटले जाते. मनुष्याला दाता म्हणू शकत नाही. भले तुम्ही संन्यासी इत्यादींना देता, परंतु रिटर्न फळ दाता शिवबाबाच देतात. भले तुम्ही संन्यासी इत्यादींना देता, परंतु रिटर्न फळ दाता शिवबाबाच देतात. असे म्हणतात, सर्व काही ईश्वराने दिले आहे, ईश्वरच घेतो. तर मग कोणाचा मृत्यू झाला की मग रडता कशासाठी? परंतु ते काही घेतही नाही आणि देतही नाही. त्याला तर लौकिक आईवडील जन्म देतात. मग कोणी मरण पावले तर त्यांनाच दुःख होते. जर ईश्वराने दिले, त्यानेच परत घेतले तर दुःख का झाले पाहिजे? बाबा म्हणतात, मी तर सुख दुःखापासून न्यारा आहे. तर या दादाने अर्थात ब्रह्मा बाबांनी स्वतःचे सर्व काही दिले आहे. त्यामुळे बक्षीस देखील संपूर्ण घेत आहेत. कन्यांकडे तर काहीच नाही आहे. जर त्यांना आईवडील देत असतील तर मग शिवबाबांना देऊ शकतात. जसे मम्मा देखील गरीब होती तरी देखील पहा किती वेगाने पुढे गेली. तन मन धनाने सेवा करत आहे. तुम्ही जाणता आपण सुखधामाला जातो वाया शांतीधाम. जोपर्यंत आपण बाबांकडे गेलो नाही तर मग सासरी कसे जाणार?
माहेरी तर बसलो आहोत, आधी बाबांजवळ जाणार, नंतर सासरी येणार. ही आहे शोक वाटिका, सतयुग आहे अशोक वाटिका. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, या वानप्रस्थ अवस्थेमध्ये स्वीट होम आणि स्वीट राजधानीची आठवण करण्याव्यतिरिक्त इतर सर्व काही बुद्धीने विसरायचे आहे, पूर्णतः नष्टमोहा बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, बुद्धियोगाने बेहदचा त्याग करून रुहानी यात्रा करायची आहे. श्रीमतावर पवित्र बनून भारताची खरी सेवा करायची आहे. आजचे वरदान आहे, श्रेष्ठ कर्मरूपी फांदीला लटकण्याऐवजी उडता पक्षी बनणारे हिरो पार्टधारी भव. श्रेष्ठ कर्मरूपी फांदीला लटकण्याऐवजी उडता पक्षी बनणारे हिरो पार्टधारी भव. स्पष्टीकरण आहे, संगम युगावर जी श्रेष्ठ कर्म करता ती श्रेष्ठ कर्म हिऱ्याची फांदी आहे. संगम युगाचे कसलेही श्रेष्ठ कर्म असेल, परंतु श्रेष्ठ कर्माच्या बंधनामध्ये देखील अडकणे अथवा हदची इच्छा ठेवणे ही सोन्याची साखळी आहे. या सोन्याच्या साखळीमध्ये अथवा हिऱ्याच्या फांदीला देखील लटकायचे नाही, कारण बंधन तर बंधनच आहे. म्हणून बापदादा सर्व उडत्या पक्ष्यांना स्मृती देतात की सर्व बंधने अर्थात हदला पार करून हिरो पार्टधारी बना. स्लोगन आहे, आतल्या स्थितीचे दर्पण चेहरा आहे, चेहरा कधीही कोरडा असू नये, आनंदी असावा. आतल्या स्थितीचे दर्पण चेहरा आहे, चेहरा कधीही कोरडा असू नये, आनंदी असावा. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.